सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगरमधील सारसनगर भागात असलेल्या मळगंगा स्विमिंग पूल परिसरात 2 तरुणांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। जखमींची नावे शुभम गायकवाड आणि शाहिद कुरेशी, दोघेही राहणार सारसनगर अहिल्यानगर। स्विमिंग पूल परिसरात हे 2 तरुण असताना अचानक 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला। ही मारहाण इतकी भीषण होती की दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शहरातील स्थिती भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। माझं नाव शुभम संजय गायकवाड आहे। आम्ही स्विमिंगला गेलो होतो सारसनगर टँकला। तर माझ्या संग माझा एक फ्रेंड होता शाहिद कुरेशी नावाचा। तर त्याला ते बोलले का जय श्रीराम बोल। तर मी त्यांना बोललो का तो का तुम्ही असं करताय। तर त्यांनी मला हाणलं, मला पण म्हणले तुला अंडा येते आणि मी हिंदू असून पण मला हाणलं। मला बोलले जय श्रीराम बोल जय श्रीराम बोल। मी बोललो तर मला हाणलं त्यांनी आणि ते शाहिद कुरेशीला हाणलं। तर ते वॉचमॅनची बंदूक असते ना, ती बंदूक मला एकदा आणलं आणि मला म्हणते तुला अंड्यासोबत का फिरतो बोले, तू बी जय श्रीराम बोल बोले। मला इथं आणलं, माझ्या खिशात 3-3.5 रुपये होते, ते पण घेतले तिथेच पडले आणि इथं मारलेले दांडेले, तिथं मारलेले दांडेले आणि डोक्यामध्ये फाईटने हल्लेले फाईट घालून। तर ते बोलले कधी कोणाला सांगितलं पोलीस कंप्लेंट केली तर गोळ्या टाकीन बोलले तुला, असं पण बोलले।